कोळंब्या पकडलेत तर त्या कोळंब्यांना मी मला मॅरिनेट केले त्या लावलेली ती मी आता बघणार आहे आयडिया लावून. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे. मी तुमचा लाडका सोम आणि आज मी आलोय माझ्या घरीच आहे. आज मी आपण फक्त आता बॅकयार्डमध्ये आणि आज या छोट्याशा व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की आज मी 4 कोळंब्या पकडलेत तर त्या कोळंब्यांना मी वेगळ्या प्रकाराने रोस्ट करून खाणार आहे. आमच्या इकडे एक बंब आहे, त्या बंबामध्ये आपण ते कोळंब्या टाकून फ्राय नाही रोस्ट करून मस्तपैकी खाणार आहे. मित्रांनो हे बघा, ही आपण पकडलेली कोळंबी आहे आणि आता आपण याला मस्तपैकी चुलीत भाजून खाणार आहे. आता आपण नुसती टाकतोय जरा स्मोकी फ्लेवर यायला. आता मसाला आणते तर ते मसाला आल्यानंतर आपण त्याला मसाला लावून हे करणार. आता जरा स्मोक यायला आपण त्याला आतमध्ये टाकतोय. माझ्या दीदीने सर मसाला आणला असा. आता मसाला आपण हे करून नाही का रोस्ट करून टाकतले. बघ अशी मस्त लालसर कोळंबी असा. दीदी हाय बोल. हाय. बघा आता आपण याला मॅरिनेट केलंय सगळं आणि ठेवलंय ह्याच्यावर. आता आपण याला बंबात टाकणार. यो आपला बंब. ही बघा आपली कोळंबी कशी लुसलुशीत दिसते. आपला बंब आहे, या बंबामध्ये आपण टाकलंय. आता ही फ्राय होऊन आल्यावर एवढी चविष्ट लागणार ना. ही जी कोळंबी आहे तिला रोस्ट व्हायला कमीत कमी 1 अर्धा तास तरी लागतो, मगच ती अशी डिलिशियस लागते, अशी ज्युसी फ्लेवरची लागते. मग तेवढा वेळ आपल्याला जरा धीर धरायला लागतो आणि मग जे रिझल्ट येतात ते एकदमच चांगले असतात. हो दीदी काय करतं. या फुंकणीने ना फुंकून जरा आग जरा वाढवतोय, म्हणजे कसा कोळंब्या भाजून निघत जरा. नाही तर आग कशी नम झाली आहे ना, मग का फुंकून वाढूक लागतली, मग कोळंबी शिजतली. नाही तर कच्ची राहतली, कच्ची खाऊ पाई आपल्याक. दिसता कोळंबी. ओय ही बघा दिसता. ही हाय गे गरम जोपर्यंत आपली ही कोळंबी तयार होते तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण आपल्या घराचा व्ह्यू दाखवतो, म्हणजे घर कसं आहे ते दाखवतो. कारण मागच्या वेळेस जे आपण ते त्या व्हिडिओमध्ये पकडलेलं ना फिश, तो त्याच्यामुळे मी घर दाखवलं पण कॅमेरा क्वालिटी थोडी खराब होती आणि तेव्हा जास्त मी हे नाही करू शकलो होतो. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला पूर्ण ठळक व्ह्यू दाखवतो, म्हणजे कसं घर आहे आमचं ते सगळं दाखवतो क्लिअर एकदम. ही आपली एंट्रन्स असा, त्याच्यावर झाड लावलेलं शेंग्यांचा. तर आपण पुढे जाऊया. आणि हयसर बघा, हयसर आतू काय करतं. मासे मॅरिनेट करतोय. आम्ही येते आतमध्ये नंतर. किचन हा. आता ही अशी एंट्रन्स असा आपली पाठी बघा, अशी 2 एंट्रन्स आहेत. पहिले तर इकडून असं ही मेन एंट्रन्स असा आणि ही बॅक साईडची एंट्रन्स होता. तर आपण असं जाऊन गोल फिरून खेळतले. आता हयसून आपण चाललो, हे बेडरूम हा, नंतर हॉल हा. आता आपण हे शरीलो आजी हे बघा तुळस आहे आपली आणि यो आपला बंब असा, हे विहीर पंप बंब नाही पंप असा आणि ती विहीर आपली, ही आपली गाडी. आणि आता दिवाळी असं कंदील बघा, लाइटिंग बिल्टिंग केले घराकडे. हे आपली एंट्रन्स असा घराच्या आतमधून. पहिले मी तुमका बाहेरचं दाखवते सगळं. हे आपलं सिंधू सहवास, हे बघा
आणि आपले झाडं मागचे असते क्लिअर नाही असलेले ते बघा. आपण हैसरिलो आता हे फणसाचं झाड आपलं, आणि नारळाचं झाड खूप असतात आपल्याकडे खूप. तर बॅकयार्डमध्ये तिकडे फुल हे रान आहे, शेत झालंय फुल, म्हणजे एकदम फॉरेस्ट टाईप एरिया झालाय. हे बघा याची मोकळी मोकळी स्पेस आहे आपल्याकडे. हे अजून एक केळीचं झाड. आपल्याकडे 3 केळीचे झाड आहेत टोटल, 3-4 आहेत. हे 2 झाले, हा एक आणि तो 2 दुसरा. आणि आता पुढच्या कधी याला केळी पण धरले आहेत. हे बघा छोटे छोटे केळी धरले आहेत. तर पुढचं बघूया आपण. हे आपलं सगळं झाड आहे वगैरे. पाईप आहे आणि हे परत नारळाचं झाड आहे. आणि हे बघा इकडे हे अजून एक केळीचं झाड, हे 3रं. आणि आता आपण परत इकडे आलो तर ही बॅक साईडला जातो आपण. ही आपली एक रूम असा गॅरेज सारखी. इकडे नारळ बघा किती आहेत. आणि हे आपलं वॉशरूम असा, त्याच्या साईडला बंब असा. आणि हे बघा ही बॅक साईड झाली. हे अजून एक केळीचं झाड, कब्बल 2 आहे, अजून 2 आहेत, म्हणजे 6 झाडं आहेत. हे बघा हे जामाचं झाड आहे, जामचं झाड. इकडे जाम खूप लागतात. त्या हे आपले बॅक साईड आहे. आणि मग असा फ्रंटमध्ये जाऊन आपण परत या साईडला आलो. मित्रांनो तुमका समजलंच असतं की कसं माझं घर आता. बघा आपली कोळंबी इकडे तयार झाली आहे. बघा ती लुसलुशीत ज्युसी एकदम. बघा आपली कोळंबी आता आपण एका सोलून खात आहे. बघा कशी. हे बघा आता आपण ही कोळंबी टेस्ट करणार आहोत. आहा अप्रतिम, एकदम मस्त, एक नंबर झाले या मित्रांनो. आपण आता किचन मध्ये आलो आणि आता आपण खूप व्हेरायटीचे मासे आणलं. तर तू कोणते कोणते मासे आणलं आपण? आज सकाळी लिलावात जाऊन आम्ही कोळंबी आणलीये, बांगडे आणले, शिंपले आणले, छोटे छोटे तारले आणले. हे सगळं आम्ही येताना घेऊन आलो. तर आता मासे झाले जास्त, काय आणले? बांगडे पण आणलेत. बांगडे पण? हो, बांगडे कळायला पाहिजे. मालवणचे बांगडे म्हणजे एकच नंबर. काय नका खाऊ पण मालवणचे बांगडे मात्र नक्की खा. त्याला दाखवतले कोणते कोणते मासे. हो दिखवतय. हे आहेत शिंपले, म्हणजे एक शिपीची शिंपली केली आहे ही. हे आहेत शिंपले. वाव. हा कोळंबी दाखव. कोळंबीचा चिंगळाचा त्याचा टकल्याचा केला. चिंगळाचा कोळंबी बिर्याणी उद्या करतलो. हो टकल्याचा आपण टेस्टी लागता. टेस्टी. हे आहेत छोटे छोटे तारले. या तारल्याचा लोणचा. होय, तोंडाक. अजून हे आहे बांगड्याचं तिखलं, ऑथेंटिक मालवणी फ्लेवर. अच्छा. अजून हे काय? हे आहे शिंगाड्याचा सार. कलर बघा, एक नंबर है ना. तर असं सगळं जेवण आमच्याकडे आहे आज. ते काय? आणि हे मी ना मॅरिनेट करून ठेवलेले बांगडे आहेत. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंच वगैरे घालून आम्ही हे मॅरिनेट करून ठेवले. आता हे फ्राय करणार. आणि हे काय करतलं? हे ना चुलीत भाजून देणार पोरांना. चुलीत ना? येस. ओके. अशा प्रकारचे मासे आपण आणले आहेत. येस, या जेवायला. आता आपण बांगडे रोस्ट करणार आहेत. बांगड्यांना पण आपण मॅरिनेट करून ठेवलंय, पण आता आपण बंबामध्ये नाही त्याला रोस्ट करणार. आपण आता मी आता कंटाळा आलो, तर त्याच्यासाठी आपण आता हे बघा हे तयार केली मी 2 वेसर हे ब्रिक्स आणून ठेवलंय. आणि हे येतं बघा. दीदी काय करतं?
चूल आग लावतोय आग लावतोय चुलीकच लावतो ना रे ही कोणा दुसऱ्या नालाय का चुलीत टाकतले कळल्या ना एवढीशी चुलीत मी मावतलो मोठी चुलीवर लागतली बसवतले मोठं लागतली चुलीवर बसवतले चिंगा आमचे बांगडे आज पडाक नको माझी दीदी बांगडे आणायला गेली आहे बांगडे तर नाही पहिले आम्ही आग लावणार मग नंतर बांगडे आणणार तोपर्यंत मी हे सगळं सेटअप करून ठेवलं दीदी काय आणलं पेपरने आग जळवलं काय मेले खाली टाका खाली थांब रे खाली टाक पेपर लगेच हे होता अगे तो पेपर खाली ठेव आणि नंतर आग लाव हा फुंकरत बस मी लावतोय बरोबर रे मेले पेट आण दे आधी असंच पेटता इथं बघ पेटला आता पेट घेतला ना नारळाचे ते आड ते नारळाचे ते ठेव पेटतल आता हा मित्रांनो बघा आग लावली मित्रांनो आता ही आग बघा आपण जळली आहे आता माझी दीदी बांगड्या आणायला गेली आहेत हे बघा माझ्या दीदीने हे धागा लावून ठेवलाय केळीच्या पानामध्ये गुंडाळून बांगड्याला धागा लावून ठेवलाय आता ते आपण जे पत्रा घातलाय वरती त्या पत्र्याच्या वरती हे ठेवणार आणि त्याला मस्तपैकी रोस्ट करणार चला मित्रांनो हे लावून ठेव मित्रांनो आपण नरकासुराची आयडिया लावलेली ती मी आता बघणार आहे आयडिया लावून खतरो के खिलाडी हे बघा मित्रांनो आग लागली आपली याला बोलतात डोकं ते तुझ्याकडे नाही थांब तुझा पप्पाला होते सगळा डोक्या काढतोय बाहेर तुझ्या मित्रांनो इथं बघा आता आपण वरती तेल टाकलं आता तेलावर येते बांगडे टाकतलं हे बघा मित्रांनो पहिल्यांदी हे झालं सक्सेसफुल आहा माझी ट्रिक कामाक आली हाव वास भारी येता हा 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 आवाज आहे का तुम्ही वाव वरतून टाक हा हे मेले मस्त या मित्रांनो खायला ते बांगडे बघ किती मस्त दिसतात दूर आहे आता आता आपण पत्रा काढलाय आणि बांगडे ह्याच्या वरती ठेवलेत आता ती आग लावतो आता ही आग लावणार आणि मग ह्याला हे करणार चला मग आग लावूया आता तर फुल रोस्ट करतोय आपण याला हे बघा आपले रोस्टेड बांगडे आणि एक तारला
झालेलं आहे फायनली. आता हे बघा इकडे बघा आपण चूल पण विजवली आता बऱ्यापैकी. आणि हे बघा कसले झालेत एकदम ज्युसी. आता यांना आपण उघडूया आणि खाऊया. चला इथं बघा आता आपण यो बांगडं उघडतलं. चला उघडूया. धागा यो बघा असं बांगडं झक्कास एकदम टेस्टी बांगडं. आता एक मी खातलं. तर मित्रांनो हाच होता आजचा ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप मजा केली. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मी आता जेवायला बसलो. हा बघा आपला मासा. आहा एक नंबर झालाय, एक नंबर. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.